मंत्री महोदय, आज राज्यभरामध्ये उभाठा गटाकडनं आंदोलनं केली जात आहे. आपल्या राज्य सरकारमध्ये जे भ्रष्ट मंत्री असा त्यांचा आरोप आहे, त्या भ्रष्ट मंत्र्यांवर कारवाई करावी. काही नेते जे आहे ते वेगवेगळ्या प्रकारचे वादग्रस्त विधानं करत आहे, त्यांच्यावर कारवाई करावी अशा प्रकारच्या मागणीसाठी आज राज्यभरात आंदोलन केलं जात आहे. स्वतः उद्धव ठाकरे या आंदोलनामध्ये रस्त्यावर उतरले. जरा एक ऐकून दाखवू का तुम्हाला? ऐकवा. आंदोलनाचा प्रकार बघा. हेच उत्तर आहे त्याला. ज्यांना स्वतः कुठच्या पक्षाचं ते माहिती नाही, जे स्वतःच्याच सरकारचा निषेध करताय. मला असं वाटतं की दिल्लीमध्ये जे आंदोलन चालू आहे आणि महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे, हे देशामध्ये जी काही महाविकास आघाडीची सरकार आहे त्यांच्या विरोधात हे आंदोलन चालू आहे. आमच्या विरोधात कुठं आहे? हा व्हिडिओ नेमका कुठला आहे? नाही, तो आता सांगायचं नाही आहे की नाही. खरा व्हिडिओ आहे. ज्यावेळी ते मला विचारतील याची सत्यता दाखवा, तेव्हा मी सांगेन हा व्हिडिओ कुठचा आहे. पण अशी आंदोलनं महाराष्ट्रामध्ये चालू आहे. स्वतःचा निषेध स्वतः करताय. स्वतः सरकारमध्ये असताना जे काही दिवे लावलेत ते योग्य नाही म्हणून त्यांचेच कार्यकर्ते सांगतायत. अशा आंदोलनावर आपण कशासाठी बोलायचं? तुमच्याकडनं या आंदोलनाची परत लाव रे तो व्हिडिओ. चला स्क्रीन अशी करा. मोठी स्क्रीन ओपन करू. समोर कॅमेरा लावा. ऑडिओला घ्या. हां. आता परत ते म्हणतील हे आमचे कार्यकर्ते आहेत. पण नावानिशी सांगतो कुठचे कार्यकर्ते आहेत सांगा ना. मग जाऊ द्या, त्यांना पण काहीतरी प्रश्न. आपण आंदोलन करताना नाहक महाविकास आघाडीला ज्या सरकारमध्ये स्वतः होते त्याचाच निषेध करायचा आणि महायुतीच्या विरोधात आंदोलन करायचं, ही प्रथा कदाचित आजपर्यंतच्या राजकारणात कोणालाच कळली नसेल. अशी आंदोलनं चालू आहे. त्याच्यामध्ये कोण सामील होतं याच्यावर आम्हाला काही विचार करण्याची काही आवश्यकता नाही. आम्ही शिवसेना म्हणून अतिशय विधायक कामं करतो आहे. एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कालचा आपण जम्मूचा देखील कार्यक्रम बघितला असेल की देशामध्ये पहिल्यांदा शिवसेनेनं 1000 पैलवानांना बरोबर नेऊन रक्तदान केलं. त्याच्यामुळे आमचा फोकस जो आहे तो अशा सामाजिक कामासाठी आहे. अशा लुटूपुटीच्या खेळाला काय आम्ही किंमत देत नाही. त्यांनी त्यांचाच निषेध करतायत, त्यांना शुभेच्छा आहेत. आजच्या आंदोलनाचा व्हिडिओ आहे. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे. हे चोरांचे मंत्री आहेत असं उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांबद्दल बोलतायत. कोण असं म्हणाले? उद्धव ठाकरे म्हणतात. मी तुम्हाला व्हिडिओ दाखवला ना. जे युबीटीचे शिवसैनिक महाविकास आघाडीचा निषेध करतायत याचा अर्थ महाविकास आघाडीमध्ये काम करणारे सगळे चोर आहेत. दुसरे कसे काय असू शकतात? इंडिया आघाडीकडनं देखील आंदोलन केलं जात आहे. मला असं वाटतं ज्या काँग्रेसनं राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा काढली त्याला मतदारांनी झुगारलं तर या आंदोलनाकडे देशातली जनता लक्षात देईल असं मला वाटत नाही. ज्यावेळी त्यांचे खासदार निवडून आले तेव्हा EVM चांगलं होतं आणि त्यांचा जेव्हा ज्या ठिकाणी पराभव झाला तिथं EVM वाईट आहे. हे भविष्यातली बिहारची निवडणूक स्वतःच्या हातातनं गेली म्हणून हे सांगण्याचे सगळे प्रकार आहेत. आणि मला वाटतं की असं आंदोलन करण्यापेक्षा ज्या EVMवर स्वतः राहुल गांधी निवडून येऊन विरोधी पक्ष नेते झाले त्या खासदारकीचा त्यांनी राजीनामा द्यावा. काँग्रेसच्या सगळ्या खासदारांनी राजीनामा द्यावा आणि निवडणुकीला सामोरं जावं. आंदोलन असं केलं पाहिजे. जर EVMवर विश्वास नाही तर स्वतःची खासदारकी सोडली पाहिजे, विरोधी पक्ष नेते सोडलं पाहिजे. इंडिया आघाडीच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना मागच्या रांगेत बसवलं होतं. त्यांचं असं म्हणणं आहे की हा किरकोळ मुद्दा आहे, याचा उगीच विरोधकांनी सांगावा केला. नाही, 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आपल्या माध्यमातूनच आम्ही कायम बघतो ही लोक माननीय एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीला गेल्यानंतर टीका करतात. त्या दिवशी आमचे नेते सन्माननीय एकनाथ शिंदेसाहेब देखील दिल्लीला होते आणि त्यांच्या ज्या बैठका झाल्या ते पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या खुर्चीला खुर्ची लावून झाल्या. अमित शहा साहेबांना ज्यावेळी ते भेटले ते देखील त्यांच्या मांडीला मांडी लावून बसले होते. परंतु कोणाचा अपमान आहे नाही आहे मला माहीत नाही, पण ज्यावेळी मराठी नेत्याला दिल्लीमध्ये बोलवलं जातं आणि शेवटच्या रांगेमध्ये बसवलं जातं हा त्यांचा अपमान आहे की नाही? कारण लाचार झालेली लोक
स्वतःचा अपमान आहे असं मानणार नाही, परंतु त्या महाराष्ट्राचा आणि मराठी माणसाचा अपमान आहे. कोण होतं, कोण नेते होते याच्याशी आमचं काही घेणं देणं नाही, पण डायरेक्ट शेवटच्या रांगेमध्ये बसवायचं ही म्हणजे त्यांची अवहेलना केली गेली. आणि ज्यावेळी आम्ही सगळे सोबत होतो त्यावेळी त्यांचं स्थान हे शिंदेसाहेबांनी कायमस्वरूपी पहिल्या रांगेमध्ये ठेवलं होतं. याच्यामध्ये गृहमंत्री अमित शहा यांना संजय राऊतांनी एक पत्र लिहिलेलं आहे. माजी उपराष्ट्रपती धनगर गेल्या काही दिवसांपासून गायब आहे अशा स्वरूपाचा त्यांचा पत्रव्यवहार आहे. एकूणच जर पत्र लिहिलं असेल त्यांना उत्तर मिळेल ना. मुद्दा असा राहतो की कुठच्याही गोष्टीवर काही संबंध नसताना बोलणं हीच सध्या खऱ्या अर्थानं ब्रेकिंग होते आणि ते त्यांना कळलेलं आहे. त्याच्यामुळे ज्याचा सुतरामही कशाशी संबंध नाही अशा पद्धतीची वक्तव्य करायची आणि स्वतःची ब्रेकिंग तयार करायची हा काही लोकांचा फार मोठा उद्योग आहे. आपण दिल्लीमध्ये आंदोलन चालू आहे, महाराष्ट्रात मदत चोरी झाली हा त्यातला एक उद्देश आहे, मुद्दा आहे. त्याचबरोबर शरद पवारांनी 2 दिवस आधी असं म्हटलं होतं की निवडणुकीच्या आधी 2 माणसं मला भेटले होते की त्यांना राहुल गांधींकडे पण घेऊन गेलेलं होतं, उद्धव ठाकरेंकडे संजय राऊतांकडे असं सांगितलं जातं. होते 2 लोक आपल्याला एक आपल्याला पण सगळ्यांना ज्ञात असेल की जर लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या अगोदर अशा पद्धतीचे 2 अज्ञात व्यक्ती ज्यांचं नाव माहिती नाही, ज्यांचा चेहरा कोण आता ओळखू शकत नाहीत, मी जे तुमच्या माध्यमातून स्टेटमेंट ऐकलं त्या सांगतोय की ज्यांचं नाव माहिती नाही, ज्यांचा चेहरा आम्ही ओळखू शकत नाही, अशा व्यक्तींबद्दल बोलणं म्हणजे अज्ञात लोक त्यांना भेटलेली होती असं आपण मानूया. पण अशा बाबतीतली व्यूहरचना जर मतदानाच्या बाबतीमध्ये ते करणार होते असतील तर अशा सगळ्या देशाच्या नेत्यांनी एकत्र होऊन राष्ट्रपतींकडे तक्रार करायला पाहिजे होती, पोलिसांकडे तक्रार करायला पाहिजे होती. आता राहुलजी गांधींनी पिक्चर दाखवल्यानंतर अशा पद्धतीची वक्तव्य करणं म्हणजे वराती मागूनचे घोडे आहेत. साहेब जवळ आलेले आहात. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाचा अद्यापही पिढा सुटलेला नाहीये. का नेमकं हे आणलंय? कारण तुमच्या बाजूला असलेले दादा भुसे यांच्याही त्याबाबतचा निर्णय झालेला नाहीये. नाशिकमध्ये पालकमंत्री कोण अद्यापही निश्चित याबाबत स्वतः दादासाहेब भुसे साहेबांनी सांगितलेलं आहे की हे निर्णय माननीय एकनाथ शिंदेसाहेब घेणार आहेत. एकनाथ शिंदेसाहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत, त्याच्यामुळे तो जो निर्णय घेतील हा आम्हाला सगळ्यांना बंधनकारक राहील. दादा भुसे साहेबांची शिफारस करा. आपण नाशिकमध्ये आपण नाशिकमध्ये यापूर्वी आलात, अनेक बैठका घेतला, मात्र उद्योजकांचे प्रश्न जे आहे ते सुटत नाहीये. साधा रस्त्यांचा प्रश्न आहे, गेल्या अनेक साहेब वर्षांपासूनची मागणी मी आहे. ज्या असोसिएशनच्या दारामधनं तुमच्याशी बोलतोय त्या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना बोलून विचारा की 3 वर्षामध्ये त्यांनी सांगितलेल्या कामांना किंवा त्यांनी सांगितलेल्या मागण्यांना जर मी माझ्या परीने न्याय देऊ शकलो नसेल तर मी त्यांच्या इंडस्ट्रीच्या ऑफिसमध्ये देखील पाऊल टाकणार नाही, परत मुंबईला जाईल. आज ज्याचं उद्घाटन होतं आहे स्किल सेंटरचं, ती देखील मागणी सगळ्या उद्योजकांचीच होती. आज सुमारे 25 ते 30 कोटी रुपये खर्च करून आपण ती इमारत बांधतोय. रस्त्यांची कामं देखील झालेली आहेत, अनेक कामं सब सांगतो ना साहेब, मला जी माहिती आहे आता मग तुम्हीच सांगा. मी आम्ही सांगतो ना झाली की तुम्हाला नाही? साहेब, आम्ही सांगतो तुम्हाला सातपूर MIDC साहेब, माझं म्हणणं असं आहे, ऐका ना, आपण याच्यामध्ये रस्ते नाहीये. वारंवार माध्यमही दाखवता, पेपर तुम्ही, परंतु तुम्ही सांगता रस्ते झाले, एक हे सेकंड कागदावर झालेत साहेब, का? मी 30 वर्ष उद्योगमंत्री नाही आहे, मी 3 वर्ष उद्योगमंत्री आहे. 3 वर्षामध्ये जे काही करता आलं ते इथं साक्षीदार आहेत आणि माझे कोणी नातेवाईक नाहीत. त्यामुळे त्यांनी सांगितलेली प्रामाणिकपणानं काम करण्याचा मी प्रयत्न करतोय. तुम्ही सांगितलेल्या त्रुटी असतील तर आज दूर करून नक्की जाईल. तुम्ही जे कामं सांगताय ते कागदावर झाले असं वाटतं, कारण प्रत्यक्षामध्ये तर रस्ते आता बिल्डिंग कशी काय कागदावर उभी राहू शकते? नाही, रस्त्यांचं म्हणतोय मी, रस्त्यांचं. साहेब मी काय सांगितलं, तुम्हाला जी माहिती दिलेली आहे ती मला द्या, त्याच्यावर आजच मार्ग काढून मी जाईल. पण कामं झाली नाही असं चुकीचं रेकॉर्ड येऊ नये अशी माझी विनंती आहे. आणि जर कागदावर काम झालं असतं तर एवढी 34 कोटी रुपयाची 35 कोटी रुपयाची इमारत ही उभीच राहिली नसती ना, ती कागदावरच आपल्याला प्लॅनमध्ये दिसली असती. त्याच्यामुळे जी कामं झाली ती मान्य करायला देखील शिकलं पाहिजे. प्रसारमाध्यमांबद्दल नितांत आदर आहे. तुम्ही एखादी सूचना केल्यानंतर आज त्याला मंजुरी देऊन जाऊ, जर झाली नसतील तर काय चिंता करायचं कारण आहे. आज बैठकीला पण तुम्ही उपस्थित राहणार? हां, राहणार ना. मी उद्योग विभागाचा मंत्री म्हणून आज काही कार्यक्रम करणार आणि त्याच्यानंतर पक्षाच्या ज्या बैठका आहेत त्या बैठकांमध्ये देखील मी सामील होणार. नाही, या परिसरातल्या ज्या बैठका होत आहेत त्या आमचे सचिव संजय मोरे साहेब आमच्यासमोर असणार आहेत. सभासद नोंदणी असेल, सक्रिय सभासद नोंदणी असेल, या सगळ्यांचा आढावा दादासाहेब भुसे असतील, गुलाबराव पाटील साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये योगायोगाने मी नाशिकला आहे, मी देखील सामील होणार आहोत. बैठक घ्यायला तरी आम्हाला तेवढे अधिकार द्या. कसं हे मंत्रिमंडळात काही आलबेल दिसत नाही. कोल्ड वॉर सुरू आहे.
शिवाजी आणि कोलवारमधून हे सगळं घडताना दिसते. तीनही पक्षांचा ताळमेळ एका पायात, एकाचा पायपोस एकाच्या पायात नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली. कुठल्या विकासाच्या दृष्टीनं हे सरकार कधी भांडताना दिसत नाही, मात्र हिस्सेवाटीवरून जास्त अधिकारानं भांडताना दिसत आहे. म्हणजे एखादा बोकड कापला की जसे भाग पडतात ना किंवा ते पूर्वी करायचे, तसं आता हे सरकारची शकलं पडतायत आणि प्रत्येकजण आपल्या त्या हिश्श्यावर नाव मारायसाठी टपून बसला आहे. अशा प्रकारची स्थिती झाली आहे. कुठे घेऊन चाललाय महाराष्ट्र आणि कशा कुठे काही ढकलताय महाराष्ट्राला, हे चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे. थोडीतरी लाज शरम काही असेल तर मला वाटतं की तिघांनी महाराष्ट्रातील शोषित पिढी, शेतकरी, दलित, आदिवासी या माणसाचा विचार करावा. सत्तेसाठी हावरटपणा करून मताची चोरी करून बसलेल्या सरकारला जनतेच्या भावनाशी काही देणं घेणं नाही हे आता स्पष्ट झालं आहे. आणि म्हणून हे सत्तेच्या वाट्यासाठी हे भांडताना दिसत आहेत. राज्यमंत्री काय किंवा कॅबिनेट मंत्री काय, ज्यांना त्यांना वाट्याचं पडलं आहे, पण जनतेच्या हिताचं यांना काही पडलेलं नाही हे यातून दिसते. मंडल यात्रेला खरं तर विरोध होतो ओबीसींचा, कसं बघता तुम्ही शरद पवारांच्या मंडल काय अधिकार आहे त्यांना, काय संबंध आहे भारतीय जनता पक्षाचा मंडल यात्रेशी? मंडलशी काय देणं घेणं आहे का? मंडल आयोग लागू करावा, त्याच्या शिफारशी लागू करावा म्हणलं त्यावेळेस रान उठवून लोकांचे जीव घेणारे कोण होते? बहुजनांच्या पाठीत खंजीर खुपसणारे कोण होते? हीच मंडळी होती सत्तेत बसलेली. कोणत्या मानवर करून यांना असा विचाराचा अधिकार आहे? बहुजनांच्या हातामध्ये केवळ कावड देऊन खुर्ची मात्र स्वतःकडे ठेवणारी ही म्हणतोय मंडल आयुक्त काय विचार? दिल्लीतल्या आंदोलनाला पण आजचा विरोध केलाय त्यांनी भाजपने, की एवढा उशिरा का जाग आली आहे किंवा ह्याच्या संदर्भात पण फार ज्यावेळेस हा चोरींचा विषय आम्ही पुढे आणला त्यावेळेस पुरावे मागत होते. आता पुरावे दिलेत तर उशीर का झाला? म्हणजे पुराव्यावर विचार करायला पाहिजे की उशिरावर चर्चा करायला पाहिजे? हे जे बेईमान आहेत, देशाची सत्ता भडकवून अदानी अंबानीला पोचणारी, उद्योगपतींना पोचणारी ही एक अशी जात निर्माण झाली आहे देशामध्ये. ही वेगळी जात आहे. या देशाला उद्ध्वस्त करून, बहुजनांना उद्ध्वस्त करून, शेतकऱ्याला उद्ध्वस्त करून, जर आज ते अमेरिकेने टॅरिफ लावली, कशामुळे लावली? ते मुळात त्यांच्याकडून जे ऑइल खरेदी होत होतं आता ते रशियाकडून खरेदी केलं जातं. 40% तेल हे तो अंबानीच्या कंपनी नायरा आणि ह्याच्याकडून खरेदी होतं. ते 55-60 रुपयामध्ये हिंदुस्थानमध्ये येत आहे आणि 92 रुपयानं ते विकलं जात आहे. 60,000 कोटी रुपये एका वर्षात कमवले. आणि त्यामुळं मोदींना वाटलं की आपण इकडून यावं, तिकडून बंद केलं. त्यामुळे ट्रम्प दुखावला. हे कोणामुळे झालं तर त्या अंबानी अदानीमुळे झालं आणि हा देश उद्ध्वस्त होत आहे. या जोडीनी मोदी आणि अमित शहानी अदानी आणि अंबानीसाठी हे सरकार चालवत आहेत. याच्या पलीकडे काही यांना देणं घेणं नाही. शरद पवार कार्यशाळेचं आयोजन केलं. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीची नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच संपन्न झालेली आहे आणि या अनुषंगानं या कार्यशाळेचं आज खडकवासला पुणे या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे. प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षित करावा हा आमचा उदयपूर जो ठराव आहे तो आपल्या ठिकाणी आहेच आहे. या कार्यशाळा म्हणण्याचं कारण की नवनिर्वाचित सगळं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं एक ओरिएंटेशन आणि त्या ओरिएंटेशनच्या सोबत इंट्रोडक्शन आणि इंटरॅक्शन याची त्रिसूत्री आज या ठिकाणी इथे ती संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील आमचं जाणतं काँग्रेस पक्षाचं जे अग्रणी नेतृत्व आहे हे सर्व या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आगामी जी रूपरेषा आहे त्या रूपरेषेची देखील चर्चा होईल आणि एक कृती कार्यक्रम जो आहे तो आखला जाईल. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर सगळं होत आहे. निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, मात्र काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे आणि विचारधारेची जी लढाई आहे आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माणचं जे कार्य आहे हे निरंतर सुरू असतं. त्यामुळे निवडणुकीपुरती जाग आली आणि निवडणुकीनंतर सगळं संपलं या विचारांशी काँग्रेस अजिबात सहमत नाही. निरंतर चालणारा पक्ष आणि स्वराज्याच्या दिशेने कूच करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष असल्याच्या अनुषंगानं
हे शिबिर या ठिकाणी संपन्न होतं. सर, दिल्लीमध्ये आज गेल्या अनेक आंदोलन दिवसांपासून काँग्रेसला गळती लागलेली पाहायला मिळते. अगदी चंद्रकांत पाटलांनी काल देखील पुण्यात एक विधान केलं फुरसुंगीमध्ये की सांगलीचा एक बडा नेता आज आमच्यात येतोय. भाजप काँग्रेसचे नेते शोधून त्यांच्या पक्षात प्रवेश देते, म्हणून हे सगळ्या शिबिरातून गळती थांबवण्याचा प्रयत्न आहे. गळती हा जो विषय आहे हा कांगावा आहे. काँग्रेस पक्ष जो आहे हा विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर उभा असणारा मूलतः हा पक्ष आहे आणि यासोबतच सक्षम आणि समर्थ अशा प्रकारचं नेतृत्व देखील काँग्रेसजवळ आहे. राहिला प्रश्न भाजप असं का करताय, तर भाजप जे आहे हे काँग्रेसचे कार्यकर्ते खाणाऱ्या ही चटकीन आहे आणि काँग्रेस पक्षातले नेते घेतल्याशिवाय यांना कुठल्याही निवडणुकींना सामोरं जाता येत नाही. त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता काँग्रेसयुक्त भाजप ही कधी झाली हे त्यांनाही कळलं नाही. स्टेजच्या मागे त्यांनी मंचकाच्या मागे जर मुख्यमंत्र्यांनी वळून पाहिलं तर काँग्रेसचे लोक हे अर्ध्यापेक्षा अधिक मंत्रिमंडळात त्यांना त्या ठिकाणी दिसून येतील. तर 1 कोटी कार्यकर्ते आहेत, मग तुम्हाला अधिकचे लोक का पाहिजे? तुमच्याजवळ तुम्ही सांगता की आमच्याजवळ नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व आहे, पण ते कुठेतरी सक्षम नसल्यामुळे आणि पोकळ झाल्यामुळे आता त्यांना काँग्रेसच्याच लोकांना घ्यावं लागतंय. ही शोकांतिका आहे आणि या निमित्तानं भाजपजवळ कार्यकर्ते नाहीत आणि भाजपमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही माणसाला आणि कार्यकर्त्याला भविष्य नाही, हेच यातून अधोरेखित होतं. दिल्लीमध्ये आज सर्व विरोध पक्ष आंदोलन करतायत मोठं 10 वाजल्यानंतर. कसं बघताय सगळ्याकडे, कारण गेल्या अनेक दिवसापासून वेगवेगळ्या चर्चा त्या मतांची चोरी झाली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आणि या मतांच्या चोरीचा जो पेव आहे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या अनुषंगानं फुटलेलं आहे. त्यामुळे लोकशाही म्हणजे काय, तर लोकशाही म्हणजे नागरिक म्हणजे काय, तर नागरिकाला दिलेला अधिकार म्हणजे मतदानाची काय किंमत, 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू या अनुषंगानं निवडणुकीची प्रक्रिया, प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया ही संपन्न होते. या सगळ्याच प्रक्रियेवर आता डल्ला मारण्याचं आणि चोरी करण्याचं काम हे निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष करत आहे. अर्थातच लोकशाही लयास यांना न्यायची आहे आणि त्या अनुषंगानं काँग्रेस पक्ष मित्रपक्षच नव्हे तर तमाम नागरिकांनी या संदर्भात संघर्ष केला पाहिजे. अशी करो या मरोची परिस्थिती आज आपल्या देशातल्या लोकशाहीवर आणि अर्थात नागरिकांवर आलेली आहे. नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि 10 दिवसात शपथपत्र सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले. उलटा चोर कोतवाल को डाटे, वोट चोर कोतवाल को डाटे आणि या संदर्भामध्ये चोर तो चोर आणि चिरजोर अशा प्रकारची असणारी एकंदरीत परिस्थिती आहे. सर, नागपूरमधनं 2 प्रश्न आहेत. एक तर एक व्हिडिओ व्हायरल झाला नागपूर जबलपूर हायवेवरती ना एका पतीनं आपल्या पत्नीचा मृतदेह 2 व्हीलरवर न्यायची वेळ आली आहे. मदत मागून कुठलीही अँब्युलन्स किंवा कुठल्याही मदत त्याला पोहोचली नाहीये. तो व्हिडिओ एवढा भयंकर आहे की मृतदेह पत्नीचा त्याला 2 व्हीलरवर बांधून न्यावा लागतोय. विरोधी पक्ष म्हणून या सगळ्याकडे कसं बघता आणि भाजपला काहीतरी आरोग्य विभागाचं जे बजेट आहे हे 66% बजेट हे अँब्युलन्सवर खर्च केलं गेलं आणि अँब्युलन्सवर का खर्च केलं गेलं तर तिथे लाडका ठेकेदार हा कुठेतरी आणला गेला. त्यामुळे उपचाराकरता यांनी पैसे बजेटमध्ये ठेवले नाही आणि अँब्युलन्स रुग्णवाहिके करता ठेवले तर त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे आणि ह्या भ्रष्टाचाराचंच हे उदाहरण आहे की एवढ्या मोठ्या आर्थिक तरतुदी असतानाही अँब्युलन्स न मिळणे म्हणजे त्याही ठिकाणी मोठा भ्रष्टाचार हा अँब्युलन्स भ्रष्टाचार असल्याचं या निमित्तानं उघड होत आहे. दुसरं एक सुनील केदारचे माजी मंत्री आहेत, त्यांच्या विरोधात काल काँग्रेसच्याच एका मोठ्या नेत्यांनी नागपूरमध्ये मोर्चा काढला. बँकेचा तो सगळा घोटाळा आहे, त्यांना अटक करा अशी मागणी करते. नागपूर काँग्रेसचा तिढा वाढत चाललाय असं वाटतं? नाही, अशा प्रकारचा कुठलाही त्या ठिकाणी तिढा नाही आणि त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा अथवा पक्षाचा काही संबंध नसतो. मुंबईमध्ये दहीहंडीच्या निमित्ताने जी काही बॅनरबाजी होताना पाहायला मिळते, पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीच्या सगळ्याच्या बॅनरबाजी खास करून भाजप, शिंदेगड या सगळ्या पक्षांमध्ये बॅनरबाजी होताना पाहायला मिळते. जी सत्ताधारी जी मंडळी आहे त्यांच्यामध्ये टोळी युद्ध सुरू झालेली आहे. ही गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि या टोळी युद्धाचे वेगवेगळे उदाहरणं ही सातत्याने महाराष्ट्राच्या समोर येत आहेत. कबूतर खाण्याचा प्रश्न आहे. आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होती, तिकडे जैन समाजाने आक्रमक भूमिका घेतलेली आहे. काँग्रेसची काय भूमिका आहे? आज परत तिथं प्रशासनाकडून ताडपत्रे लावून बंद करण्यात आले. सर्वांना जीवित राहण्याचा अधिकार आहे, प्राणी पक्ष्यांना, झाडांना, माणसांना, आणि त्या अधिकाराचं कुठे हनन होता कामा नये. ही संविधानाने दिलेला आपला हा अधिकार आहे. कबूतर जिवंत राहिली पाहिजे हे जेवढं खरं आहे तेवढंच जर कबूतरांच्या पंख आणि विष्ठेमुळे जर फुफ्फुस निकामी होऊन जर हजारो लाखो लोक जर मृत्युमुखी पडत असतील तर त्यांनाही जगण्याचा अधिकार निश्चित स्वरूपात आहे. आणि हे असे असताना ज्या ठिकाणी सत्ताधारी जे आहेत हे गोंधळ निर्माण करतात आहे. आता सत्ताधाऱ्यांजवळच कुठेतरी आता दंगा करो पथक हे त्यांनी स्थापन केलेलं आहे
आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टी हा कुठेतरी कबूतर जिहाद या ठिकाणी आणून आता हिंसा जी आहे की आम्ही कायद्याला मानणार नाही आणि आम्ही प्रसंगी हिंसाचार करू इथपर्यंत आता कबुतरांचे जीव वाचण्यापर्यंत जर भाषा गेली असेल तर यामध्ये दंगली घडून आणण्याचा हा एक प्रयत्न असू शकतो. शरद पवारांनी मंडल यात्रा सुरू केली, त्यावरनं आता भाजप आणि विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षांकडे टीका होताना पाहण्यात येते. आत्ताच का तुम्हाला ओबीसींची आठवण आली आहे? स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जातीनिहाय जनगणनेच्या अनुषंगानं आम्ही आमच्या पक्षाची भूमिका ही स्पष्ट स्वरूपामध्ये ही मांडलेली आहे. तुर्तास आम्ही शिबिराच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेलो आहोत. आमच्या शिबिराच्या आणि कार्यशाळेच्याच एकंदरीत प्रक्रियेला आपण प्रसिद्धी द्यावी ही आपल्याला सर्वांना नम्र विनंती. थँक्यू. ट्रॅक्टरचा प्रश्न आहे, ट्रॅक्टरचा प्रश्न सतीश पाटील साहेब. विमान आणि या सगळ्यांचा पाटील साहेब घेतो ना. सर ट्रॅक्टर व्यवस्थेला लागलेली वाळवी आहे, कीड आहे आणि ज्या वेळेला अशा पद्धतीनं अर्थव्यवस्थेला वाळवी लागते त्यावेळेला ती वाळवी ही नष्ट करावी लागते. ती वाळवी पेस्टिसाइड वापरून संपवायला लागते आणि म्हणून आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जी सरकारं आहेत ही दोन्ही सरकारच मुळामध्ये या देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेला लागलेली वाळवी आहे आणि ती वाळवी झटकण्याचं काम, ती वाळवी संपवण्याचं काम आमचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी संपवण्याचं आव्हान आणि संपवण्याचा विडा हा महाराष्ट्रामध्ये उचलण्याचा शुभारंभ हा आता या ठिकाणी केलेला आहे आणि याचा या महाराष्ट्रामध्ये पडून दे शिवसैनिक तर आहेतच, परंतु ज्यांचं महाराष्ट्रावर प्रेम आहे, ज्यांचं म्हणून देशावर प्रेम आहे, ती सगळी मंडळी ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये लागलेली राज्यकर्ते नावाची भ्रष्टाचारी वाळवी संपवण्याकरता आजपासून मदत करतील. मंत्रीपद केवळ चर्चेऐवजी आता भ्रष्टाचार पे चर्चा आव्हान उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. मी हे विस्तारानं सांगितलं की भ्रष्टाचार म्हणजे राज्याच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेली ही वाळवी आहे आणि ही जर वाळवी काढून टाकायची असेल, ही वाळवी जर संपवून टाकायची असेल, ही वाळवी जर नष्ट करायची असेल तर नाक्यावर चर्चा झाली पाहिजे. नाक्यावर ही भ्रष्टाचारी वाळवी संपवण्याचं काम प्रत्येकानं केलं पाहिजे आणि म्हणून उद्धव साहेबांनी अतिशय मार्मिक सांगितलं, चहाच्या टपरीवर जा, एखाद्या सलूनमध्ये जा, एखाद्या स्पामध्ये जा, एखाद्या ते महिलांचं काय असतं ते पार्लरमध्ये जा किंवा जिथे कुठे जाल जिथे कुठे जाल तिथे ही चर्चा करा आणि ही वाळवी संपवा. फक्त सावली नावाच्या बारबाला नाचवणाऱ्या बारमध्ये जाऊ नका, छमछमदास त्यांच्या बारमध्ये जाऊ नका असं उद्धव साहेबांनी सांगितलं. ज्या प्रकारे मंत्रिपद राजीनामा घेण्याची आवश्यकता होती मात्र केवळ ते बदललं जाते, त्यामुळे कुठेतरी वेगळा पायंडा राजकारणामध्ये पडतोय का? मी खरं सांगू का, माझ्या स्वभावाप्रमाणे मी स्पष्ट बोलतो की आपण सगळे म्हणतोय की देवेंद्र फडणवीसांचा नाविलाज झालाय. देवेंद्र फडणवीस हे हतबल आहेत, देवेंद्र फडणवीस हेल्पलेस आहेत. देवेंद्र फडणवीसांची इच्छा असून सुद्धा या मंत्र्यांना बदलता येत नाही. माझ्या दृष्टीने साफ खोट आहे. देवेंद्र फडणवीसांबद्दल अशी सहानुभूती बाळगण्याचं काहीही कारण नाही. याचं कारण असं की मंत्र्यांना पीए कोण द्यायचा, ओएसडी कोण द्यायचा, सचिव कोण द्यायचा, त्यांचा शेवटी प्रायव्हेट सेक्रेटरी कोण द्यायचा, हे सगळं देवेंद्र फडणवीस ठरवू शकतात. तिथं मित्र पक्षांचं ते ऐकत नाहीत आणि मग जर भ्रष्टाचारी मंत्री असतील आणि आहेतच तर त्यांना काढण्याकरता म्हणून देवेंद्र फडणवीस हतबल नाहीत. किंबहुना माझं तर स्पष्ट म्हणणं आहे की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून डबल गेम खेळतायत. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी दोघांनाही झुंजवतायत. एका बाजूला मी किती चांगला आहे, मला हे महाराष्ट्र राज्य चांगलं स्वच्छ ठेवायचं आहे, मला कुठल्याही प्रकारच्या भ्रष्टाचारी लोकांना जवळ करायचं नाही असं बाहेर चित्र उभं करतायत आणि दुसऱ्या बाजूला जे चुकीचे वागतायत, जे भ्रष्टाचार करतायत,
जे चुकीचं बोलतायत त्या सगळ्यांना पाठीशी घालायचं. म्हणजे चित भी मेरी पड भी मेरी म्हणून ज्यांना भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालायचं, त्यांची सहानुभूती मिळवायची आणि बाहेर असं वातावरण निर्माण करायचं की भ्रष्टाचारी लोकांना मला काढायचं आहे, त्यांना शिक्षा करायची आहे. पण माझे मित्रपक्ष ऐकत नाहीत. माझं याच्या विरोधात वेगळं मत आहे. जर तुम्ही त्यांचे पीए सचिव बिचिव बदलू शकता तर भ्रष्टाचारी मंत्र्यांना तुम्ही का बदलू शकत नाही? आणि म्हणून या सगळ्यांना पाठीशी घालण्याचं काम देवेंद्र फडणवीस करतायत असा माझा मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर आरोप आहे. बुलढाण्यात संजय गायकवाडांनी बुलढाण्यात संजय गायकवाडांनी मराठी इलेक्शन कमिशन विरोधात दिल्लीमध्ये जोरदार आंदोलन सुरू आहे. सर्वच विरोधी पक्षातले नेते जे ते रस्त्यावर उतरले आहेत. असं आहे. मी हे सांगितलं की हे दोन्ही सरकार, केंद्रातलं सरकार आणि राज्यातलं सरकार, ही या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला लागलेली भ्रष्टाचाराची वाळवी आहे, केवळ कीड नाहीये. आणि म्हणून ही वाळवी साफ करायची असेल तर केवळ इंडिया विकास आघाडीच्याच लोकांनी रस्त्यावर उतरून चालणार नाही. तर ज्यांचं या देशावर प्रेम आहे, ज्यांचं ह्या राज्यावर प्रेम आहे, त्या सर्वांनी रस्त्यावर उतरलं पाहिजे असं माझं मत आहे. संजय गायकवाड शिंदे गटाचे आमदार बॅनर मध्ये बाळासाहेब ठाकरे एकनाथ शिंदे कोणाचा भूमिका स्वतःचा आणि स्वतःच्या मुळे कुठेतरी आता त्यांना एकनाथ शिंदे वगैरे नेते कुटुंब योजना कुठेतरी कुटुंब योजना चालू आहे का? हे तुमच्या दृष्टीनं संजय गायकवाड हा महत्वाचा विषय, माझ्या नाही. अधिकार मागितलेले आहेत. ऐसा है कि पूरे देश में जो दिल्ली की सरकार है, जो महाराष्ट्र की सरकार है, ये दोनों सरकारें भ्रष्ट सरकार है. ये दोनों सरकारें चोरी किए हुए स्थापित हुई सरकार है. ये सरकारें भ्रष्टाचार की कीड़, ये सरकारें भ्रष्टाचार की एक प्रकार की मराठी में वाळवी बोलते हैं, वो वाळवी लगी हुई है. और अगर महाराष्ट्र को बचाना है और अगर देश को बचाना है भ्रष्ट लोगों को और भ्रष्ट लोगों से इस देश को, राज्य को बचाना है, तो ये जो भ्रष्टाचार की वालवी है, ये भ्रष्टाचार की जो कीट लगी हुई है, इसे साफ करना पड़ेगा. और इसे साफ करने का आज से शुरुआत, आह्वान हमारे नेता, हमारे पक्ष प्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे जी ने ये शिवतीर्थ से हमारी मां स्वर्गीय महासाहेब मीनाबाई ठाकरे जी के पुतले के सामने, स्टैच्यू के सामने खड़ा रह के आह्वान किया है. मुझे यकीन है, मुझे विश्वास है, ये लगाई हुई चिंगारी सब अंगार बन जाएगी और ये सरकार और दिल्ली की सरकार उसमें जल के खाक हो जाएगी. उद्धव साहब ने बोला है कि अभी चाय पे चर्चा नहीं तो भ्रष्टाचार के ऊपर चर्चा होनी चाहिए. बिल्कुल उद्धव साहब ने सही कहा है. ये भ्रष्टाचार पे चर्चा करने की जिम्मेदारी कोई एक पार्टी की नहीं है, सिर्फ हमारे पार्टी की नहीं है, सिर्फ इंडिया आघाड़ी की नहीं है. जिस आदमी का, जिस व्यक्ति का इस राज्य पे और देश पे प्यार है, प्रेम है, जो राष्ट्रभक्त है, उन सबकी जिम्मेदारी है कि ये सरकारों के खिलाफ चर्चा नाके नापके पे करना, सलून पे करना, ग्रोसरी के दुकान पे करना, या रस्ते पे करना, या ब्यूटी पार्लर पे करना, सिर्फ और सिर्फ छमछम रामदास, छमछम बामदास, उसका जो सावली बार है उस बार में नहीं करना, ऐसा उद्धव साहब ने कहा. होना ही चाहिए. पूरी देश में ये आंदोलन खड़ा होना चाहिए. ये आंदोलन जोर शोर से चलना चाहिए. संजय राऊतांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे दिल्लीमध्ये या आंदोलना प्रकरणात. संजय राऊत हे आमचे हिरो आहेत आणि ज्या वेळेला अशा पद्धतीची आंदोलनं होतात त्यावेळेला हिरोलाच अटकाव केला जातो. कारण हिरो मोकळा राहिला तर सरकार झिरो होतं. आणि म्हणून संजय राऊत जर मोकळे राहिले तर आजचं आंदोलन इतकं जबरदस्त होईल दिल्लीमध्ये. आणि संजय राऊतांना अटक जर केलं असेल, मला माहित नाही, किंवा पोलिसांनी त्यांना थांबवून घेतलं असेल किंवा ताब्यात घेतलं असेल, तर मी पुन्हा एकदा सांगतो की संजय राऊत आमचे हिरो आहेत. संजय राऊत आगे बढ़ो, संजय राऊत तुम आगे बढ़ो, संजय राऊत तुम आगे बढ़ो. आंदोलन करण्यात आलं होतं बुलढाण्यामध्ये
राष्ट्रीय पातळीवर कोण संजय गायकवाड काय विचारतात? रत्नागिरीमध्ये देखील रत्नागिरीमध्ये आपल्या पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं होतं, परंतु तिथे महाविकास आघाडीच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. असं काही होणार नाही. महाविकास आघाडीच्या विरोधात कोणी घोषणा करणार नाही. तुम्ही लावालावी करण्याचं काम करू नका आणि चांगल्या आंदोलनाला गालबोट लावू नका.